ये आज का जो बाहर पंच का गिरी करेगा वो प्रियदर्शी बेलापुर की तरफ से आज इनको मेजबान दिया हैम्पर के लिए। जो 30+ के प्लेयर है क्रिकेट क्लब उनके जिसने मैच आयोजित किया। आज का ये पहला दिन और पहला मुकाबला रहेगा शाहबाज बनाम रबाले के बीच चलता हुआ मुकाबला। पहली गेंदबाजी करेंगे बापू, स्ट्राइक पर रहेंगे शहेश। तो बंकर हैम्पर का इशारा है, मैच ऑन का होता हुआ। पहली गेंदबाजी का आगाज। चेतन मात्रे शायद पंच का काम करेंगे लेग अंपर का, तो जो मुख्य आयोजक के नाम से जाने जाते हैं। पहली गेंद का आगाज। पहली गेंद खेला तैनात है, गेंद को फील करने प्रयास पर असफल रहे। गेंद गई 4 रनों का। पहला चौवा जड़ा है शहेश के बल्ले से, खाता खोला है 4 रनों से। तो शुरुआत बेहतरीन, पहली गेंद पर दावा बोला है। पहली मन बनाया था कि इस पे कितनी की मोहर लगाई और मोहर लगाई कितने की, चौके की। शुरुआत बेहतरीन, पहली गेंद पर 4 रन। बापू थोड़े से सदमे आता हुआ। पहली गेंद पे शहेश ने अपना इरादा पलट किया, चौके से अपना खाता खोलकर अपना स्कोरबोर्ड पे चटका दिया। तो बापू इस ओवर की अगली गेंद करेंगे शहेश के लिए। तो शहेश ये मुकाबला गाडी कुणी लावू नका विनंती आहे। पुढे गाडी कुणी ते लावू नका माझी विनंती आहे। गाडा जी आहे तिथून पुढे। तो मैच अब शुरू होता। फिर एक बार बापू इस गेंद का दूसरे गेंद का आगाज करेगा। यह दूसरा गेंद करने तैयारी में और शहेश तंदुरुस्त सुस्त व सूझबूझ से बारी को अंजाम देते। पहली गेंद पर दावा बोला है, तौर पर में चौका जड़ने से स्कोर आगे बढ़ा 4 के गुले पर। तो बापू इस ओवर की अगली गेंद शहेश के लिए कट किया कि आड़े से खेला, गेंद गई फाइल लेग क्षेत्र में और हिम्पर ये 6 रन। तो शुरुआत बेहतरीन, अब बढ़िया बल्लेबाजी करता हुआ डबल अंकों में गेंद जाता हुआ। 2 गेंदें 10 रन। अपने बापू थोड़े से महंगे और खर्चीले। शहेश ने बढ़िया जिम्मेदारी का प्रयास, खुकार बल्लेबाजी का प्रदर्शन दिलाने कामयाब रहा। उन्हें मन में बना दे कि इस गेंद पे कितना मोहर लगाए और लगती है, और सफल भी रहे। 10 रन 2 गेंद के बाद। कर खेला मिडल सर के ऊपर से गैप शॉट है, स्वतंत्र गेंद को फिन किया जब तक थ्रो आता और दूसरी की मांग है पर नहीं, आइन मौके पर इरादा बदली किया तो 1 रन जरूर मिलेगा। बॉल को नहीं नाव का समझ मला रे सर बोल का ये फील्डिंग जर बॉल पकडला माहीत पडलं पाहिजे ना, असं सांगत मला। तो राज ने बढ़िया फील्डिंग दिया है, तो 3 रन आपने कम कर दिया, मैं समझता हूँ। तो 3 रन से स्कोर आगे बढ़ता है। 11 रन स्कोर कार्ड पे। अब 3 गेंदें आप खात्मा हो चुका। अब स्ट्राइक पर रहेंगे तुषार। पहली गेंद का सामना करेंगे बापू का गेंद का। तुषार स्ट्राइक पर रहेंगे। या गेंद पैड भी लगती हुई गेंद विकेट दस्तानों में। तो ये गेंद थोड़ी राह दिलाइए। अब तुषार गेंद को समझ नहीं पाए, गेंद सीधी अपने पैड में लगती हुई विकेट दस्तानों में। तो ये गेंद शायद जाएंगी डॉट के रूप में। शुरुआत कट किया, गेंद गई कवर क्षेत्र में, गेंद को फील किया। तब तक बल्लेबाजों ने आपस के तालमेल के साथ एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। 12 रन स्कोर कार्ड पर। तो शायद आखिरी गेंद हो सकती है और शेष रहेंगे स्ट्राइक पर। ईश्वर की अगली गेंद कट किया, मिड क्षेत्र में गेंद स्वतंत्र तैनात है, गेंद को फील किया तो कोई रनों की गुंजाइश नहीं। ये गेंद डॉट। तो इस गेंदबाज ने बापू ने थोड़ी राह दिलाई, 2 गेंदें डॉट करने में सक्षम रहा। जो तुषार है इस गेंदबाज ने, बल्लेबाज ने 3 गेंदों को सामने किया, 1 रन और स्कोर कार्ड लगता हुआ बिना विकेट खोए 12 रन। इथं 12 का तो शुरुआत अब अच्छी गेंदबाजी मैं समझने का समझो इस ओवर के अंदर। तो अच्छी शुरुआत मतलब 2 गेंदें डॉट कर में। एक बल्लेबाज है तुषार, आपने थोड़ी सी नरमाई दिखाई है पर उस शेष ने अपना काम चम गया। शेहर ने अच्छा काम किया है और मेरे बाजू में स्कोर जो बड़े वो मेरे लेवल के अच्छे। मैं मराठी में लिखते हैं, हम मराठी समालोचक ने हिंदी बात करते हैं पर मराठी में समालोचक ने हिंदी में करते हैं, तो हमें मराठी समझती है। तो ये मैच आयोजित किया 30 क्रिकेट क्लब बेलापुर के अवसर मैच आयोजित किया। आज का ये दूसरा दिन और ये दूसरा गेंदबाजी करेंगे राज।
पहली गेंदबाजी बापू ने दिलाई थी। बापू ने पहली ओवर की समय बिना विकेट खोए 12 रन खर्च किए। ये अटूट जोड़ी की साझेदारी 6 रन की बनी है। अब तुषार, अब इस मुकाबले में आपका ये चौथा गेंद रहेगा। आपने 3 गेंद में केवल 1 रन बनाई है। ये 5 ओवर का मुकाबला, 5 गेंदबाज आपको इस्तेमाल करने पड़ेंगे। तो गेंदबाज करेंगे राज, स्ट्राइक पर रहेंगे तुषार। तुषार रहेंगे स्ट्राइक पर। तुषार का ये चौथा गेंद का सामना करेंगे तुषार। तुषार ने अब तक 3 गेंदें 1 रन बनाई है। तो शुरुआत गेंदबाजी करेंगे राज, पहली गेंद का सामना करेंगे तुषार, स्ट्राइक पर खड़े रहेंगे। उल्टाज गेंद और दिशा भटक गए तो गेंदबाजी राज ने। तो 1 रन की बढ़त के स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन स्कोर कार्ड पर। 14 रन, सॉरी 14 रन, सॉरी 14 रन मला बोलत झालं होतं ना, ते दिसत नाही। तो शुरुआत फिर एक बार प्रेस गेंद करेंगे राज, तुषार रहेंगे स्ट्राइक पर। पहली गेंद थोड़ी दिशा भटक के 2 रन मिल चुके। इस ओवर की अगली गेंद उसी तरह गेंदबाजी और हैम्बर का इशारा। ये राज थोड़ी सी जल्दबाजी करते तो आपको ये आपका नतीजा मिलेगा। बोनस पॉइंट पे 2 रन, आपने 4 रन खर्चे कर चुके। आपने स्कोर कार्ड में आप थोड़ा इजाफा होता, 16 रन स्कोर कार्ड पर। पहली ओवर के अंदर समाप्ति 12 रन बिना विकेट खोए। अब बिना विकेट खोए आप 16 रन जा चुके। तो ये मुफ्त के आपको मिले हैं करीब करीब 4 रन मुफ्त के मिल चुके बिना विकेट डाले में। बोनस पॉइंट आपको दिया है। अब तुषार आप भी डटे हुए, आपने 3 गेंदों के सामने केवल 1 रन पे खेलता हुआ तुषार। गेंदबाजी करेंगे राज, सेम गिरी वाले आप गेंद विकेट दस्तानों में कोई रन गुंजाइश, ये गेंद डॉट थोड़ी राह दिलाइए। तो आपने एक गेंद पे 4 रन खर्चे कर, स्कोर कार्ड आगे लगता हो करीब 16 रन स्कोर कार्ड पर। पहली ओवर में केवल रन बने थे 12 बिना आउट हुए। और तुषार का निजी स्कोर 4 गेंदें केवल 1 रन और स्ट्राइक पर डटे हुए। इस ओवर की अगली गेंद राज के द्वारा खेला है स्ट्रेट ड्राइव है, ये गेंद जाएगी जरूर। 1 बॉल 4 रनों का इशारा, स्ट्रेट ड्राइव पहला चौवा उनके वजह निकलता। तो स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ तो 5 रन गेंदों का सामना किया तुषार ने और 5 पर खेलता हुआ और स्कोर कार्ड लगता हुआ 20 रन 2 दशकों में जाता हुआ। तो बिना विकेट खोई सफलता नहीं प्राप्त हुई है। तो इस मुकाबले में 2 गेंदें आपने किए, 2 गेंदों पे आपने करीब 8 रन खर्चे कर चुके हैं। तो राज थोड़े से महंगे और खर्चीले। तुषार स्ट्राइक पर खुला खेला है, गेंद मिड क्षेत्र में शतरंज गणेश जी गेंद को फील करते जब तक बल्लेबाज पर्याय समय और 2 रन चुराने में कामयाब। अच्छी तालमेल के साथ सूरज के साथ बारी को अंजाम दिया। 2 रनों के स्कोर आगे बढ़ता 22 रन स्कोर कार्ड पर, 22 रन स्कोर। तुषार थोड़ी अभी लय में, आपने चौका दागा है, एक सिंगल और डबल, 7 रन आपने अब तक बनाए स्कोर बोर्ड पर और 22 रन स्कोर कार्ड पर। राज कट किया मिड क्षेत्र में, गेंद को फील करता संगनायक गणेश गणेश को फील जब तक थ्रो आता तो हल्की वाली गेंद शुरू किया है। तो ये 2 रन मिलेगा, थोड़ी सी इंजरी शायद होता हुआ। तो 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 1 टू गो, 2 अभी भी गेंद रहेंगे शेष। अब तुषार थोड़ी सी लय में दिखती है। आपने गेंदें अगर 3 डॉट की हुई तो बाकी वाले गेंद में आपने अब तक 9 रन आपने जोड़े। कम से कम 5 गेंदों या 6 गेंदों का सामना किया आपने और 7 गेंदों का सामना किया और स्कोर कार्ड लगता हुआ 24 के कुल योग पर। राज इस ओवर की अगली गेंद हल्की हल्की गेंद गई फाइन लेग क्षेत्र में, जहां हैम्बर का इशारा बाई करे उससे। तो 1 रन कैसी भी आने जरूरी, डॉट गेंदे आपके लिए मुश्किल बढ़ा सकते हैं। 25 रन स्कोर कार्ड पर। पहली ओवर की समाप्ति बिना विकेट खोए 12 रन और शायद आखिरी गेंद हो सकती है। आपने अच्छी शुरुआत दी पर तुषार आप भी डटे हुए, तो ये शायद आखिरी गेंद हो सकती है। राज गेंदबाजी करेंगे तुषार के लिए। इस ओवर की अगली गेंद राज के लिए और शायद विकेट बदल संतुलन खोता हुआ अच्छी तुषार अपना संतुलन खोता हुआ विकेट का पतन होता हुआ। अब 25 पर पहला विकेट का पतन, 25 पर इथे 25 पहला विकेट 25 पर और ओवर की समाप्ति 2 ओवर की समाप्ति। अब रन संख्या बनती है 25 रन 2 ओवर की समाप्ति। तो अब ये नया बल्लेबाज आएंगे क्रमांक 3 स्थान पर चेतन। ये जोड़ी तोड़ने के लिए गेंदबाज राज ने कंजसा बसा है और संतुलन खोता हुआ तुषार विकेट पर गई
और ये दूसरा विकेट का पतन होता, स्कोर कार्ड लगता हुआ अब 25 रन, इथं 25 खड़ा होता नाही ते 25 मला समजायला पाहिजे तो वैतीच मी 25 ओढ लांब जवळ चालेल. पहिल्या विकेट 25 ला, पहिल्यामध्ये 12 जवळला 12 25 बरोबर, 12 25 नाही नाही 25 13 नाही मला समजायला पाहिजे टोटल मला समजा हे मी तो वैतीक लिहायचं बरोबर बरोबर झालं म्हणणे. तो ये मुकाबला अब गेंद बल्लेबाज के लिए आ चुका, चेतन आ जाए, चेतन और शेहिज की जोड़ी मैदान पर. ये अटूट जोड़ी, ये साझेदारी तोड़ने की दूसरा गेंदबाज कामयाबी पाई है. अब ये तीसरा गेंदबाज आएगा, विनायक को लाया जाएगा ये तीसरा गेंदबाज. तो आपको हर गेंदबाज को एक एक ओवर करानी पड़ी. 5 ओवर का मुकाबला, ये मुकाबला शाहबाज बने नाम रबाड़े के बीच चलता हो ये मुकाबला. ये कांटे भरा मुकाबला हो सकता है. अब ये गेंदबाज के लिए गेंदबाज विनायक को लाइए, तीसरा स्पेल जारी रहेगा और स्ट्राइक पर रहेंगे चहेश, नॉन स्ट्राइक पर रहेंगे चेतन. तो शुरुआत ये तीसरा स्पेल जारी रहेगा. विनायक के द्वारा पहले इनका सामना कट के आड़े से खेला और शायद ये गेंद शायद जाएगी और एम्पर का इशारा. ये 4 रन, बल्लेबाज अपना संतुलन फील्ड खोता हुआ ये 4 रन बनने से स्कोर कार्ड में ये दूसरा चौवा शेष कर स्कोर कार्ड अब चलता हुआ 29 रन स्कोर कार्ड पर. तो अब तक 13 गेंदें 29 रन और 1 विकेट पतन हो चुका है. पहला विकेट पतन 25 पर, पहली ओवर की समाप्ति 12 रन, दूसरी ओवर की समाप्ति 25 रन और अब रन बजे 29 रन. फिर उठा खेला, ये गेंद जरूर जाएगी. हेम्पर का इशारा, ये 6 रनों का. तो आपने ये शहेज ये तारीफ काबिल इसने काम दिलाया, वर्कआउट किया. पहले उसने 2 गेंद का सामना किया फ्रेश ओवर में, जो बापू के ओवर में 2 भी चौवा छक्का जड़ा. अब उसी अंतर पर उसने उसी नक्शे पर उसी कदम पर एक छक्का चौका जड़ा, पहले चौवा फिर छक्का. स्कोर आगे लगता हुआ आप 35 रन स्कोर कार्ड पर. पहली ओवर में केवल 12 रन, 2 ओवर की समाप्ति 25 रन, तीसरी ओवर शुरुआत है. अब तक स्कोर कार्ड लगता हुआ अब 35 रन और पहला विकेट का पतन 25 पर. तो शहेश रहेंगे स्ट्राइक पर, गेंदबाजी करेंगे विनायक. इस ओवर की अगली गेंद विकेट की तलाश में निकलता हुआ विनायक. अपील होता हुआ गेंद विकेट दर्शाने में. तो ये गेंद डॉट थोड़ी राह दिलाई है. विनायक ने चौवा छक्का खाने के बाद में गेंदबाजी में विरेचन किया और बल्लेबाज का संतुलन खोता हुआ शहेश. अब शहेश ने अब तक 5-6 गेंद खेले पर ये गेंद डॉट किया अभी तक. हर पे रन हो रहा है, चौवा छक्का या यक्का. अब स्ट्राइक पर रहेंगे विनायक. इस मुकाबले में 3 गेंदें 10 रन खर्चे गई. आपने कट किया, गेंद हल्का उड़ाया, मिड बॉर्डर सदन तैनात है, गेंद को फील किया. जब तक थ्रो आता बल्लेबाज 1 रन चुराने में कामयाब. तो अच्छा थ्रो राह दिलाइए. अब 1 रन की संतोष से होना पड़ा. स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन स्कोर कार्ड पर. तो अच्छी गेंदबाजी मैं समझो विनायक के. अगर चौका छक्का जड़ने का वजह प्लेन गेंदबाजी, अतिरिक्त गेंदबाजी उसने कराई है नहीं. तो ये खासियत है गेंदबाज की विनायक की. मैं समझो हर जैसे उसके भैया बापू ने भी उसी नक्शे गेंदबाजी दिलाई थी. अतिरिक्त ये ने पर उसके गेंदबाजी सुने राज ने थोड़े अतिरिक्त दिए, 2 रन अपने 4 रन अतिरिक्त दिया अवॉइड के रूप से. तो फिर एक बार विनायक प्रेसिडेंट गेट कवर और शायद ये खतरा और बढ़िया कैच और शायद जाना पड़ेगा, शायद गेंदबाज शेष को जाना पड़ेगा लौटने. ये तीसरा विकेट पतन 36 पर, पहला 25 पर चेतन को जाना पड़ेगा. शायद चेतन आपको लौटना पड़ेगा. 0 पर ये डगआउट में जाता हुआ 0 पर पहला विकेट पतन हुआ और स्कोर कार्ड 36 पर 2 विकेट, पहला 25 पर 36. ये साझेदारी अच्छी जली थी. अब ये नया बल्लेबाज पंकज आएंगे क्रमांक 4थे स्थान पर. पंकज और शहेश की जोड़ी मैदान पर. पंकज और शहेश की जोड़ी मैदान पर. मेरे बाजू में स्कोरर जो है वो बहुत टेक्निक, जो मुझे जो आप बता सुनते मेरी आवाज़ नहीं, ओरिजिनल आवाज़ उनकी है, मैं एक डमी है. तो अब ये बल्लेबाज पंकज और शहेश की जोड़ी मैदान पर. मैदान से बाहर तुषार और चेतन 0 पर 2 विकेट गमा चुके हैं 36 पर. यह मुकाबला चलता हुआ शाहबाज बनाम रबाड़े के भी चलता हुआ. तो रबाड़े के
2 विकेटें गई हैं 36 पर। इस ओवर की अगली गेंद उधर खेला है कौ क्षेत्र में, ये शायद सेफ शॉट रहेगा। एक रन से क्षेत्र अच्छी गेंद को फील किया, जब तक थ्रो आता बल्लेबाजों ने आपस के तालमेल के साथ से चोर बल्ले और 1 रन से दूसरे में कन्वर्ट किया, 2 रन में तब्दील करते हैं और ओवर की समाप्ति। तो स्कोर आगे बढ़ता हूं मेरे आपसे 38 रन और 3 ओवर की समाप्ति। पहली ओवर में स्कोर था शायद 12, दूसरी ओवर में 25, तीसरी ओवर में 38, 3 ओवर के 38 रन। पहला विकेट पतन हुआ था 25 पर, दूसरा 36 पर, 2 विकेटें और 38 रन और 3 ओवर की समाप्ति। हर गेंदबाज को 1 ओवर दिया जाएगा। यह मुकाबला चलता हुआ शाहबाज बनाम रबाडे। तो रबाडे की ओर से बल्लेबाजी चलती हुई, आपने अब तक इस मुकाबले 3 में 18 गेंदों में आपने 36 रन बटोरे हैं और अपने 2 विकेटें अपने गंवा चुके हैं। तो आपको इंडिया को लाया जाएगा गेंदबाजी के लिए। इंडिया है ना, क्या है ना, इम्तियाज आएंगे। अल्लाह ताला इम्तियाज को कामयाबी दे और रोजा शुरू होता है। तो इम्तियाज भाई आप गेंदबाजी करेंगे। ये चौथा स्पेल जारी रहेगा इम्तियाज भाई की तरफ से। अब स्ट्राइक पर डटे हुए शेष और पंकज, जिन्हें एक इनका में 2 रन बटोरे, तो स्ट्राइक पर रहेंगे। अभी कौन आएगा स्ट्राइक, शेष रहेंगे स्ट्राइक पर और गेंदबाजी करेंगे इम्तियाज। ये पहली गेंद, चौथी गेंद, पहली गेंद का आगाज इम्तियाज के हाथों से कट के आड़े से खेला, गेंद गई, शेखर ने गेंद को फील किया, अच्छा थ्रो करता हुआ असली और 1 रन शायद मिलेगा। इंजरी है, उनका इंजरी है शायद, शेखर से इंजरी है। 1 रन अब मिलता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन स्कोर कार्ड पर। तो इम्तियाज फिर एक बार गेंद करेंगे। अब पंकज रहेंगे स्ट्राइक पर। शुरुआत हल्की हल्की गेंद, बढ़िया शुरुआत गेंद का दिलाइए। तो इमीडिएट गेंद को फील किया, जब तक बल्लेबाज पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। 1 रन के स्कोर 40 रन स्कोर कार्ड पर। 40 रन। अब शेष गेंदबाजी करेंगे इम्तियाज। अच्छी शुरुआत, गेंद बल्लेबाज के गेंद भी थोड़ा अंकुश लगा चुके, तो फील्डिंग में थोड़ा परिवर्तन, फील्डिंग में थोड़ी तब्दीली कर चुके। शेखर को शायद थोड़ी इंजरी में। तो इम्तियाज इस ओवर की अगली गेंद करेंगे। स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज शहेश, कट किया और ये गेंद जाएंगी लॉन्ग। गेंद को फील किया, जब तक बल्लेबाजों ने अपने आसानी से एक दूसरे चोर बल्ले और 1 रन से दूसरे रन में कन्वर्ट। तो 2 रन का फिर ये आगाज, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन स्कोर कार्ड पर। तो इम्तियाज अपने अच्छी गेंदबाजी दिलाई, हर ओवर के अंदर कोई बड़ा जोखिम भरा प्रयास करने में सफल न रहे, सिंगल और डबल से काम चला है अब तक। तो इम्तियाज इस ओवर की अगली गेंद करेंगे और हैम्पर का इशारा दिशाहीन। तो 1 रन की फिर बढ़त, तो स्कोर एक ओवर से स्कोर 43 रन स्कोर कार्ड पर। 43 धावसंख्या झाली आहे। षटक चालू आहे 4th. इम्तियाज गोलंदाजी करतोय. फील्ड चेंडू, अगली गेंद उधर खेला, ये गेंद लाजवाब स्फोटक बल्लेबाजी है पर का जरा। ये 6 रनों का मिड बाउंड में छक्का जड़ा है और 6 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 48 39 रन बन चुके हैं। 49 शेष ने मारा, शेष ने मारा, ये चौका छक्का जड़ा है। तो 49 रन बन चुके, 1 रन की जरूरत है के लिए। तो शायद आखिरी गेंद हो सकती है और हैम्पर का इशारा तरीक का 50 रन स्कोर कार्ड पे लग चुके। एक बॉल है ना, हाँ 2 बॉल, 2 बॉल, 50 रन स्कोर बोर्ड पर। इम्तियाज ईश्वर की अगली गेंद और उठाकर खेला, ये गेंद जरूर जाएगी, ये छक्का देके जाए। हैम्पर का 6 रनों का ये स्कोर कार्ड 56 रन स्कोर कार्ड पर। तो शायद आखिरी गेंद हो सकती है। पहली ओवर में 12 रन, दूसरी ओवर में 25 रन, तीसरी ओवर में 38 रन और ये चौथा स्पेयर खत्म होंगे डकार पर और 56 रन स्कोर कार्ड पर। 2 विकेटें, पहला विकेट का बदन 25 पर, दूसरा 36 पर, 2 विकेटें और स्कोर कार्ड 56 रन स्कोर कार्ड पर। तो शायद आखिरी गेंद हो सकती। इम्तियाज ये जोड़ी तोड़ने के थोड़े से नाकाम रहे, अपने 5 गेंद इस्तेमाल किए। तो पंकज और शेष की जोड़ी, शेष बढ़िया बल्लेबाजी दिलाए।
वरती दिवसात हलक्यामध्ये हा पुढून मैदान मिळते. तो 12 गेंदे 37 रन जोड़े शेज सलामी तौर पे आए थे. बढ़िया स्फोटक बल्लेबाजी दिलाई है, एक बड़ा क्रमत कामगिरी दी है. इम्तियाज कट किया, अभी शायद खतरा हो सकता है. गेंद हवे से बातें करते हैं, गेंद गई डिक्लेरेशन जोन में, तो 1 रन का इजाफा. तो अब 57 रन ना, 57 रन. आप तो ये थोड़ी सी महंगे और खर्चीले 17 रन शायद खर्चे वही तो लीवर अंतर है तुम्हें. तो 19 रन आपने खर्चे था. आने वाले 6 गेंदें रहेंगे. 57 रन स्कोर पार्ट के लग चुका है. तो ये नामचीन जोड़ी और 38 पर खेलता हुआ 13 गेंदों का सामना किया. शहीद ने सलामी तौर पर आ चुके और स्फोटक बल्लेबाजी आपने 4 छक्के जड़े और 2 चौके जड़े और बाकी सिंगल डबल से आपने 38 रन जोड़े हैं शेष ने. तो ये मुकाबला चलता हुआ. कृपया गाडी काढायची, 4 व्हीलर काढायची, तिथून 4 व्हीलर कृपया काढायची मध्ये लावू नका, आपल्याला विनंती आहे. सूर्यकांची विनंती, 4 व्हीलर तिथून काढायची आहे. यानंतर होणारा सामना घनसोली ब विपक्ष रबाळे या दोन्ही संघांना विनंती आहे. आम्हाला आले असेल तर आल्याची नोंद द्यायची आहे. नाही सर या कशा दिवा आणि ऐरोली यानंतर होणारा सामना. सॉरी या दिवाळे आणि ऐरोली या दोन्ही संघाला माहिती विनंती आपल्या आल्याची नोंद द्यायची आहे. तो मोसिम मोहम्मद पहले इम्तियाज भाई आए थे, इसके बाद मोसिम भाई को अभी मौका मिला है. अपने 5 ओवर करने, गेंदबाजी 6 गेंद करने, ये आखिरी ओवर रहेंगी. अपने 57 रन जोड़े सबले की टीम की है. रबाले की बल्लेबाजी चलता हुआ ये उपाध्याय मेरे का सामना आई है. तो दोनों को एक बाई मिल चुकी है. तो उपाध्याय मेरे का ये मुकाबला रहेगा. कांटे पर दोनों ताकत के चलता हुआ मुकाबला. शाबाश ब नाम रबाले के बीच. तो रबाले बल्लेबाजी करते हुए तो गेंदबाजी करेंगे. मोसिम मोहम्मद गेंदबाजी करेंगे और खेला उतार खेला, ये गेंद जाएगी, उतार खेला. अरे हैम्पर का इशारा छेड़ूंगा. लंबाई ज़्यादा, ऊंचाई ज़्यादा थी और गेंद ने सीमा रेखा के बाहर दर्शकों के सलामी देने के लिए. तो ये 6 रन स्कोर आगे बढ़ता हुआ. 63 रन स्कोर कार्ड पर 63 धावसंख्या झालेली आहे. अजून 5 मिनिट खेळ बाकी आहे. तो 63 लग चुके. इस ओवर की अगली गेंद, हल्की वाली गेंद, बढ़िया गेंदबाजी अनुशन दिलाया है ये मोहिम बान ने. तो अपने मुसीम भाई ने अब तक 2 गेंदें 6 रन खर्चे कर चुके. बेलापूर 40+ सर्वे समजाले त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी जाऊन बसायचं आहे. आपलं हे उंच ग्राउंड आहे आणि हाही चेंडूमध्ये पण सांगितलं की वंडीचा एक इशारा येतोय. 40+ सर्वे सभासद वंडी लागलेली आहे. त्यांनी इथं येऊन बसायचं आहे. यांचा आपला सामना होईल मला वाटते. यानंतर दिवा आणि ऐरोली कोणता तयार. कट करता हा चेंडू बघा, झेल उडायचं क्षेत्ररक्षक आहे आणि हा झेल टेपला आहे. सोयी झेल आणि गडी बाद. 3 बाद धावसंख्या 63. पहिला दिवा आणि ऐरोली या दोन्ही संघांना विनंती आहे. माझ्या बाजूला विजय समालोचक आलेले आहेत. मी त्यांना 2 वर्षापासून पाहिलं होतं. ते या इथं प्रेमत आहेत तसे यांचं बी आगमन झालं. यानंतर त्यांचा समर्थील लोकल आहे गावचे. आज गेल्या वर्षी पहिली ओळख झालेली आमची. 2-3 वर्ष ओळख होते. ते राहुल सिरसाट हे त्यांचे पूर्वज असतील, चांगले म्हणजे प्रोफेशनल असतील. तर विजयभाऊ आमच्या लेवलचे आहेत, म्हणजे हरकत नाही. बघा गडी बाद बघा, गडी कसे पहिला गडी बाद झाला 25, दुसरा 36 वरती, तिसरा झाला 19. आता अक्षय आलेला आहे. तिसरा 67 गडी बाद झाले आणि या षटकमध्ये अंतिम षटक आहे. प्रत्येक षटकामध्ये 5 गोलंदाज वापरण्याची नोंद घ्यायची. यानंतर होणारा सामना आहे तो दिवा ब विपक्ष ऐरोली या दोन्ही संघ. दिवा कृपया संघनायकाला विनंती आल्या असेल तानाची नोंद द्यायची आहे. कारण हाफटाईममध्ये ऐरोली संघ आलेला आहे. ऐरोली संघ आलेला आहे. तर दिवा संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण आल्याची नोंद द्यायची आहे. आता चेंडू चांगला जेवायचा आता होईल करत बाद.
एक धाव मल्टी आले पण ते सांगायचं आहे. मोशीमला चेंडू बरोबर क्लिअर करून एक धाव वाढले. धावसंख्या 64 झाली रे. धावसंख्या 65 झालेली आहे. किती बॉल बघायचा? 65 झाले. वनडे ग्रीन पाटी. अंतिम चेंडू आहे. बघूया अंतिम चेंडू आहे. मोसीम भाई आज जवाब जरूर जाएगी ये. अरे 6 देके जाएंगे मेरे 6 रन मिलवाने 6 रन का इशारा और छक्के से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. किती टोटल झाले? धाव संख्या झाली ते 71. 71 धावा. 72 विन आहे. कंपल्सरी चेसिंग 72 विन आहे. यानंतर होणारा सामना आहे. तर दिवा आणि ऐरोली दोन्ही संघाला ऐरोली संघ आलेला आहे. दिवाच्या संघात हिंदचिंत आला असेल तर आल्याची नोंद द्यायची आहे. दिवा संघनायक आम्हाला अजय नोंदे. यानंतर माझे सहकारी समालोचक दर्शन भेट झाले. विजय होई झालेत. त्यांच्यावर मी असं देतोय का चुकी झाली माफ असावी. धन्यवाद. तर याच दरम्यान आपण पाहतोय बेलापूर 40+ ए हा संघ इथे मात्र दाखल झालाय. त्यांचं देखील आपण 30+ क्रिकेट संघ बेलापूर यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. 30+ क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत साकारली जाणारी ही स्पर्धा 30+ क्रिकेट बेलापूर आयोजित भव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना खऱ्या अर्थाने 2 संघ अनुपस्थितीमध्ये पाहायला मिळाले. त्या कारणामुळे शहाबाज आणि रबाळे या संघादरम्यान या स्पर्धेची पहिली मॅच म्हणजेच सेकंड एक दुसरा सामना म्हणजेच एक बाय दिल्यानंतर 72 टार्गेट आहे. 72 बेलापूर संघाचं आपण सहर्ष स्वागत करूया. दोन्ही संघांना एक मॅच विन 2 संघ अनुपस्थितीमध्ये असल्या कारणामुळे ते मात्र जरूर पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अगदी 30 चेंडूंचा खेळ हा संपल्यानंतर शहाबाज संघासमोर टार्गेट उभारलं गेले. ते 71 धावा झाल्या आणि 72 धावसंख्येचं हे टार्गेट उभारलं गेले. या टार्गेटला कशा रीतीने ते मात्र सामोरं गेलं जाईल हा संघ हे देखील पाहावं लागेल. चला टॉस करायचा आहे. विनंती असेल दिवा 30+ अ संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया करून आपण उपस्थिती दाखवायची आहे. ऐरोली संघ इथे उपस्थित झाला आहे. अगदी आपण पाहतोय 30+ क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत खेळवली जाणार ही स्पर्धा. अगदी भव्य दिव्य असं आयोजन. अगदी पिंक थीम गुलाबी रंग जरूर पाहायला मिळतोय आणि आमचे यंगस्टर जरूर पाहायला मिळतात. क्रिश मुकादम ते देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. पहिल्या इनिंग मध्ये आणि उद्घाटन सोहळा आपण आवाज ऐकलं तर सिनियर आमचे समालोचक अगदी उरण विभागामधून एक क्रिकेटचे चाहते आहेत. परंतु बेलापूर विभागामध्ये ज्या वेळेला स्पर्धा असतात त्यावेळेला त्यांचा आवाज अगदी माईक पासून ते यूट्यूब आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जातो आणि नेहमीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. विजयजी गमरे सर यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. अगदी योग्य वेळेवर ते उपस्थित झाले. तर मैदानामध्ये जी ब्लॅक कलरची गाडी आहे ती काढायची आहे. आमचा आवाज कदाचित जाणार नाहीये. खेळाडूंना विनंती असेल आपण जरा ड्रायव्हरला सूचना करायच्या आहेत. चला सलामीवीर पाठवायचे आहेत दोन्ही. गोलंदाजीसाठी आपल्याला रबाली टीम कडून श्रेयश पॉवर प्ले नंबर 1 इथे मात्र हाताळताना पाहायला मिळेल.
इम्तियाज आणि राज ही सलामीची जोडी. राजचा विचार केला तर अगदी ऐरोली 30+ क्रिकेट अंतर्गत खेळवले जाणाऱ्या स्पर्धेमध्ये बहारदार खेळी त्याची पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणाला सामना गमवावा लागला होता. परंतु त्याच्या खेळीला दाद देणं गरजेचं असेल. एक चांगला खेळाडू आहे आणि सलामीची जोडी अगदी ज्या जोडीवर सर्व काही दडलेलं आहे ते शाहबाज संघाचं, ही जर जोडी टिकली तर मात्र या 72 धावसंख्येचा भला मोठा डोंगर फोडण्यामध्ये कोणतंही अपयश प्राप्त होणार नाही, यातील मात्र शंका नसेल. परंतु पार्टनरशिप आणि इथून दोन्ही फलंदाजांना टिकून राहणं गरजेचं असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आला या श्रेयश. तसेच आपण SMD ची टीम लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण कव्हरेज पाहायला मिळेल. क्षणचित्र टिपण्यासाठी सज्ज जरूर झाले. गेम ऑन. 72 धावसंख्येचं लक्ष. पहिला चेंडू स्विंग आणि मिस लाऊड अपील पाहायला मिळते. 72 धावसंख्येच्या लक्ष्याला पार करत असताना इथे मात्र काय घडलंय, दोन पंच मात्र सल्ला मसलत करतील आणि पहिल्याच चेंडूवर मात्र इथे काय घडतंय याकडे मात्र लक्ष असेल. हृदयाची ठोके जरूर थोडेसे वाढले असतील शाहबाज संघाचे, कारण इम्तियाज हा महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याची इथे विकेट जाणं भरपूर नक्कीच. फलंदाज बाद. चला, पंचांशी कोणताही वाद करू नका प्लीज. पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन असेल आणि शून्यावर मात्र परतावं लागतं ते इम्तियाजला. खातं खोलून न देता चला, फलंदाज बाद आहे याची आपण नोंद घ्या. शून्यावर मात्र परतीचा इशारा दिला गेलाय. अगदी चला, नवीन फलंदाज पाठवा प्लीज. मात्र नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर दाखल होईल. संजित उर्फ बापू. कुठेतरी मात्र पहिलाच चेंडूवर मात्र फलंदाज बाद झालाय. इम्तियाजला खातंही खोलू न देता तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. आता जबाबदारी वाढली असेल ती राज जो नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला आता इम्तियाजची जागा भरून काढण्यासाठी संजित मात्र दाखल झालाय. या दोघांवर आता जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन श्रेयशाच्या माध्यमातून रबाले 30+ संघाकडून खेळ करत असताना जरूर पाहायला मिळतोय. एकत्रितरित्या आपण विचार केला 30+ क्रिकेट संघ बेलापूर यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळतोय. अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला गेला मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मात्र कुठेतरी स्पर्धेला सुरुवात झाली. आता दुसरा चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल आणि यष्टीरक्षक मात्र चेंडू मागे जातोय. एक या धावसंख्येने श्री गणेश होते. 72 धावसंख्येचंही लक्ष पार करत असताना पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. धावफलकाचं खातं उघडलं गेलं. अकाउंट ओपन झालं. श्री गणेश झाला शाहबाज संघाचं एक या धावसंख्येने. तर मात्र स्ट्राईकला एक महत्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी नेहमीच पाहायला मिळते, ज्याच्या खांद्यावर मात्र जबाबदारी असेल असा हा राज पाहायला मिळतोय. परंतु स्ट्राईकला संजित होता, त्याने स्ट्राईक रोटेट केलं. राज अगदी कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत. तिसरा देखील चाललाय आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धावचा बचावकडे पाहायला मिळालं. 3 धावाने धावफलकाचा विचार केला. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 4. चला, ऐरोली संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. दिवा 30+ अ संघाचा संगणक प्लीज आपल्याला उपस्थिती आपण दाखवा. टॉस आम्ही करणार आहोत.
4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 मध्ये 4 आणि एक विकेट जरूर गमावले आहे शाबाज संघाने. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तित केला गेला आहे आणि आता मात्र स्वतःवर नाराज जरूर फलंदाज पाहायला मिळतो. संजित उर्फ बापू. डॉट बॉल क्रमांक सलगचा हा दुसरा पाहायला मिळतो आणि त्यानंतर हा शेवटचा चेंडू असेल. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन, एकही मोठा फटका. या पॉवर प्ले मध्ये संधी निर्माण करून दिली नाही या फलंदाजांना. एक जमेची बाजू रबाले संघासाठी मात्र असेल. पॉवर प्ले म्हटलं की क्षेत्ररक्षणाची पाबंदी नेहमीच असते आणि या आता मात्र पाहावी लागेल. या इनिंगचा हा पहिला अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पंचांची दोन्ही हात समांतर, धावा अवांतर आणि एक धावने धावफलकाचा विचार केला तर 5 हा आकडा गाठला गेलाय. इथे मात्र मोठा फटका जर आला तर मात्र येणाऱ्या कालामध्ये आत्मविश्वास जरूर शाबाज संघाचा वाढेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण आपल्यासमोर जे टार्गेट वाढलं गेलंय 72 या धावसंख्येचं, त्याला मात्र आता फोडायचं असेल तर इथून प्रवास मोठ्या फटक्यांपासून सुरुवात करावी लागेल. अगदी आपण पाहतोय जमिनीला समांतर असं चेंडू मिसफील्ड पाहायला मिळते आणि हा नशिबाचा चौकार. नशीब उघडलं गेलं या शेवटच्या चेंडूवर. जिथे कुठे 1 किंवा 2 धावा असतात तिथे मात्र नशिबाचा चौकार जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची होती समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर 9. समीकरणाचा विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि 24 मध्ये करायच्या आहेत त्या 63 धावा. चला टॉससाठी आम्ही कॉल करतोय. वारंवार सूचना केल्या जातात. दिवा 30+ संघ, दिवा 30+ आपला प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. आम्ही टॉस लगेच करणार आहोत. ऐरोली संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय, याची आपण नोंद घ्या. आणि आमचे आधारस्तंभ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची समालोचनाची जडणघडण चालू झाली असे आमचे मार्गदर्शक दिलीप काका पाटील यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील 30+ बेलापूर संघाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांची देखील गोड वाणी आणि अनुभव जरूर त्यांचा देखील आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 72 धावसंख्येचं लक्ष्य पार करत असताना शाबाज 30+ संघ जाऊन पोहोचले तो 1 गडी बाद 9. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रबाली संघाकडून पंकज आलाय. पहिला चेंडू इथे मात्र सुरुवात खराब पाहायला मिळते. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून या इनिंगचा हा दुसरा अवांतर आणि या षटकाचा पहिला अवांतर. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 आकडा गाठला गेलाय. अजूनही 62 धावसंख्येचा पल्ला इथून गाठावा लागेल. फुलटॉस अगदी सरळच्या दिशेने व्ही शेप मध्ये. सर्वात सुरक्षित फटका कोणता असेल तर तो इथे मात्र खेळून काढलाय फलंदाज राजच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार. चौदा धावा फलकावर. सुरुवात बेधडक पाहायला मिळते या षटकाची. अवांतर त्यानंतर हा चौकार. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये प्लॉटच्या बाहेर जाईल का, परंतु वा व्हॉट अ कॅच. एका हातामध्ये झेल टिपलाय. जबरदस्त. हा झेल आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. उत्तम दर्जाचा आणि उत्तम खेळाडूचा हा झेल टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 2 सलामीवीर ज्याच्या बॅटमधून मागच्या चेंडूवर चौकार आला होता त्याला दिलाय परतीचा इशारा.
इथे मात्र फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय रोहन राजकडून. भरपूर अपेक्षा होत्या, चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजवला गेला होता, परंतु थोडीशी ताकद कमी पडली आणि त्याच कारणामुळे इथे मात्र सुंदर झेल एका हाताने टिपला गेला. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे म्हणायला हरकत नाहीये. चांगला झेल टिपला गेला, त्यानंतर राजची खेळी संपुष्टात आली. आता थोडंसं अडचणीमध्ये सापडला शाबास 30+ संघ. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. सुरुवात मात्र खराब झाली होती, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. षटक क्रमांकाचं दुसरं झुरू पाहायला मिळतोय. आव्हांतर चेंडू डावखोऱ्यात त्याचा फलंदाज आणि त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना थोडंसं अडचणी जरूर पाहायला मिळतील गोलंदाज पंकज याच्या माध्यमातून. 2 आव्हांतर चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेले. तर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर लागल्या गेल्या त्या 15. जोरकस मारायचा प्रयत्न आणि इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. कोणताही खातं न खोलता इथे मात्र रोहन देखील तंबूच्या आश्रयाला आलाय आणि तिसरा दे धक्का जरूर लगावला जातो तो शाबास 30+ संघाला. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेचं पूर्णपणे थेट प्रक्षेपण SMG लाईव्ह यांच्या माध्यमातून केलं जात आहे. या मैदानावर ज्या ज्या वेळेला मॅचेस असतात, टुर्नामेंट असतात, स्पर्धा असतात, त्या वेळेला मात्र या पूर्ण SMD लाईव्हच्या पूर्ण टीमला इथे मात्र आपण जरूर नेहमीच पाहत असतो. चांगलं कार्य या मैदानावर त्यांच्या माध्यमातून आमचे उमेश मामा जरूर तीन गडी बाद 15 धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. चांगला चेंडू खोदून काढायचा होता. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं गेलं होतं, त्याला प्रत्युत्तर देत असताना एक धाव मात्र पाहायला मिळते. प्रवीणच्या बॅटमधून वैयक्तिक खातं उघडलं जातं. धावसंख्या 16. पुढचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. पुढे सरसावून खेळलाय, अगदी ऑफड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला चेंडू चाललाय सीमारेषी पलीकडे. बापूच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. सोला दिवा अ संघाचा संगणक धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 20 हा आकडा गाठलाय. अजूनही 52 धावांचा लक्ष इथून पार करायचा आहे. 72चा टार्गेट आहे. 72 मधून 20 मायनस करा म्हणजे 52 हा लक्ष आपल्याला गाठायचा आहे, याची नोंद घ्या. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर 3 गडी बाद
20 धावा धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर. सुनील आलाय. अगदी मजबूत बांधणीचा फिरकूपट्टी आहे आणि त्याच्या बॅट गोलंदाजीवर प्रहार केला जातोय. पुन्हा चेंडू हवेमध्ये. आता मात्र चूक झाली आहे. पहिलं जीवनदान प्राप्त झालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथे पुन्हा एकदा चूक चूक चूकच मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. जिथे कुठे विकेट प्राप्त होण्याची संधी निर्माण झाली होती तिथे 3 धावा पलून काढल्यात. हे बोनस असेल शहाबाद संघासाठी. आता मात्र सामन्याने इथे मात्र संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं इथे शहाबाद संघाला मैदानामध्ये करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर आणि पहिली संधी इथे मात्र प्रवीण याचा झेल सुटल्यानंतर जरूर पाहायला मिळाली. चला दिवा 30+ संघ आपली उपस्थिती दाखवा प्लीज. दुसरं सत्र चालू आहे. यानंतर आपला सामना असल्याची पण नोंद घ्या. जोरकस मारायचा होता. स्विंग इन मिस. फिरकीपट्टूला प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र पहिला डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवर 3 आल्या. त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला पण फलंदाज पाहतोय संजित उर्फ बापू. आणि आता हा वाईट बॉल. दिशा भरकटली गेली. अवांतर धावसंख्येत बर्ना संघाची धावसंख्या आतापर्यंत 24 धावा धावफलकावर. अजूनही 48 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अगदी स्लोवर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धावसंख्या 1ने वाढत असताना जरूर पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावर संत गतीने हा धावसंख्येचा पाठलाग शहाबाद संघ करतोय. परंतु जर या संत गतीने आपण धावा लुटण्याचा प्रयत्न केला तर मात्र येणाऱ्या कालामध्ये अडचणी वाढतील. पुन्हा एकदा अगदी चातुर आणि चाणाक्ष आपण गोलंदाज पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग पाहायला मिळतं. बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि त्याचमुळे इथे मात्र फसगत होते फलंदाजाची. पुन्हा एकदा फसवलाय परंतु आता दिशा भरकटली गेली. विनायक झेंडे आणि चेतन म्हात्रे पंचांच्या भूमिकेत 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फ्लाइट डिलिव्हरी आणि आता मात्र अगदी हा चेंडू असं म्हणावं लागेल वाघासमोर हरणीची शिकार. आणि इथे हा षटकार जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आता मात्र उसंडी मारत असताना 32. शेवटचा चेंडू असेल. हा आता फसवलाय. षटक संपले क्रमांक 34. 3 षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 32 आणि येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे आहेत त्या 40. चला दिवा 30+ असंघ आपण उपस्थित असाल तर कृपया करून टॉस साठी या प्लीज. वारंवार सूचना केल्या जातात. चालू असलेली लढत आपण पाहतोय शहाबाज 30+ आणि त्यांच्याबरोबर रबाले 30+ हा संघ. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 71 धावा कुठल्या 72 धावसंख्येचं लक्ष्य. धावसंख्या 32 आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे आहेत ते 40 धावा. रुपेश आलाय. प्रत्येक षटकामध्ये 4 षटका ठोकणं गरजेचं असेल. कमीत कमी 20 धावा सरासरी इथे गाठावी लागेल. चांगला फटका परंतु पाहावं लागेल आणि पाहता पाहता चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम येतोय हा षटकार. 6 मध्ये कमीत कमी 4 षटकार ठोकणं असा उल्लेख झाला होता. त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिला आलाय परंतु या पहिल्या आल्यानंतर आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असेल. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला का असतो याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मधून क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा या चेंडूवर जरूर पाहायला मिळत आहेत. चला पंचांचा डिसिजन अंतिम असेल. विनायक 1 शॉट.
चलो वन शॉट असेल, फक्त एकच धाव असेल. धावसंख्या फक्त एकने वाढेल. 39. आता मात्र थोडस दडपण गोलंदाजावर जरूर असेल, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर देखील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून जरूर केला गेला. त्याच कारणामुळे ते दडपण पाहायला मिळालं. दिशा भरकटली गेली. अवंतर धावसंख्येत भरणा. संघाची धावसंख्या 40 आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 मध्ये करायच्या आहेत त्या 32 धावा. तर वरुण सर देखील आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेसाठी. त्यांची देखील मेहनत भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. प्रियदर्शनी बेलापूर संघाचे एक चांगले गोलंदाज, 6 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेन्स करण्याचा पराक्रम त्यांचा देखील. अशा क्रिश मुकादम अगदी वय वर्ष 16 पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर बेलापूर संघाचा जरूर मोठी जबाबदारी असेल, परंतु सराव करणं गरजेचं असेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप इथे मात्र पूर्ण यंग मंडळी व्यस्त असते, परंतु काही खेळाडू आपण पाहतो त्यामधून देखील क्रिकेटला पूर्ण प्राधान्य त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. त्यामधलाच आमचा एक क्रिश मुकादम जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, कारण आपण जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावर येत असतो त्यावेळेला कोणताही खेळाडू नसतो, परंतु क्रिश नेहमीच असतो. असा क्रिश आहे क्रीडांगणाशी आणि त्याचं एक अतूट नातं सजलं गेलंय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील साकारला जातो आणि आजच्या दिवसामध्ये जुहूगाव येथे मात्र देखील प्रियदर्शनी संघ खेळण्यास पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये, चेतन चेंडू खाली येतोय. वेल जज आणि त्याच्या माध्यमातून मोय 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 लॉलीपॉप झेल सोडलाय. आणि झेल कुणाचा सोडलाय? ज्याने खांद्यावर घेतलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला अनुसरून करत असलेला फलंदाज, त्याचा मात्र इथे झेल सोडलाय. जर इथून पराभवाच्या दाट छायेमधून रबाले संघ गेला तर मात्र हा झेल रात्रभर झोप येऊ देणार नाही. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड पाहायला मिळतोय. आणि अखेरकार जी वादळी खेळी संजित बापू याची मात्र चालू होती, त्याला मात्र दिलाय परतीचा इशारा. आणि धावसंख्येचा विचार केला तर 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 43-43. आता मात्र पारड जड झाले ते रबाले संघाचं. अजूनही 8 चेंडू आणि 8 मध्ये तब्बल कराव्या लागतील इथून 29 धावा. दिवा वारंवार सूचना केल्या जातात. दिवा 30+ संघ चला टॉस साठी लगेच या. आठ चेंडू आणि 29 धावा. 2 महत्वाचे चेंडू असतील आणि या 2 चेंडू मध्ये जर 2 प्रहार झाले तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल शाबाद 30+ संघाचा. मोहसिन आलाय, चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या पुढ्यात पडलाय. दिवसा ढवल्यात चोरी होत असताना पाहायला मिळते. चला मैदानामध्ये ती गाडी पार्क करू नका प्लीज, स्वीप आहे. त्यानंतर ब्लॅक गाडी देखील आपण बाहेर काढा. 22च्या माध्यमातून 1 धाव. 44 धावा धावफलकावर. अजूनही 28 धावसंख्येचा पल्ला येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये गाठायचा आहे जिंकण्यासाठी आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. शाबाज 30+ संघाला. गाड्या मैदानातून बाहेर काढा प्लीज. षटक संपले क्रमांकाचं 4. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर थोडस अवघड जरूर होईल. 6 चेंडू आणि 6 मध्ये 28 ची गरज आहे. विशाल पार्टे, आपण गाडी चालकाची संपर्क साधा. गोलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज दीपू. दीपू आलाय.
6 मध्ये 28, 5 षटकार किंवा 4 षटकाराने चौकार आला तर मात्र विजय संपादन करता येईल. परंतु इथे काय घडलं, पहिल्या चेंडूवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक एक धाव इथून महत्वाची असेल कारण 5 मध्ये 26 ची गरज आहे. गोलंदाजाचा आपण विचार केला थोडस दुखापतग्रस्त आहेत तरी देखील क्रिकेटचा वेळ मैदानामध्ये काय असतं, फुल टॉस आणि ते टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आता फलंदाजीसाठी मात्र सोमनाथ मैदानात तैनात होतील 7व्या क्रमांकावर. थोडं विजयापासून आता दूर झाले ते शाबास 30+ संघ, होत्या नव्हत्या त्या अपेक्षा मात्र भंग झाल्यात आणि आता अगदी रबाले संघ क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर एखादा बिमर किंवा नो चेंडू आला, अव्वंतर आला, त्यावर मोठा फटका आला तरच संधी निर्माण होईल. परंतु पुन्हा एकदा कॉल असेल, चला दिवा 30+ वारंवार सूचना मला वाटतं 5 ते 6 वेळेला आपल्याला कॉल केलेला आहे. प्लीज आपल्यास विनंती आहे की आपण त्वरित या. खूपच बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. चला ऐरोली संघ आपला संघनायक पाठवा. गोलंदाजाच्या हाताला आपण पाहतोय ड्रेसिंग केलेली आहे. काहीतरी दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी ते मात्र खेळ करत असताना जरूर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू अगदी पाहतोय आपण रिलीज केल्यानंतर चेंडूचा टप्पा आणि त्यानंतर इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी या गोलंदाज दीपूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि सोमनाथच्या बॅट मधून चांगला फटका, परंतु हा पायाला चेंडू आदळला गेलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. धावा वाचवणं गरजेचं आहे आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं श्रेयशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, अगदी सामन्याची पूर्णपणे हवाच काढून टाकलेली वाटते आणि आमचे चेंडू शिल्लक असेल इथून 2. डॉट बॉल असेल. एक चेंडू आणि 23 धावा. मुमकिन नाही नामुमकिन है. अगदी आपण पाहतोय मॅच पूर्णपणे संपलेली आहे आणि इथे क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार पहिला संघ रबाले 30+. हार्दिक अभिनंदन. शाबास संघ, आपण आलात स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपलं देखील बेलापूर 30+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक आभार असेल. चला नेक्स्ट मॅच ऐरोली 30+ आणि दिवा 30+ या 2 संघादरम्यान असेल आणि मागच्या मॅचचा हिरो